महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही। हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्याला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या मागचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते। एक बोलू का मी संदीपला ओळखत नाही, मी राजसाहेब ठाकरेंना ओळखतो आणि बहुतेक मी त्यांचं समर्थन पण करणार आहे। जर ते हिंदू लोकांना एकत्रित घेऊन जर हे आले, मी स्वतः उत्तर भारतीय विकास सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष पूर्ण उत्तर भारतीला संघटित करून राजसाहेब ठाकरेला समर्थन देणार, मनसेला समर्थन दे। यांना राज देणार। त्यांचा मुलगा हारला, 3रा नंबरवर आला। बाप को सबसे बड़ा दुख कौन सा होता है ना, जब बेटा हारता है। हमको उसका दुख है। पण आम्ही उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांनी वोट नाही दिला। यांना समजलं पाहिजे की कसली राजनीती तुम्ही करतायत। ज्या मराठी लोकांना तुझ्या मुलगाला वोट दिला नाही, काहीतरी कमी असेल तुझ्यामध्ये। आम्ही ब्राह्मण असो क्षत्रिय असो, हे बहुतेक काहीच असेल। राजसाहेब ठाकरे कलमची पूजा करतात नुसतात, हे नास्तिक, बहुतेक हे नास्तिक असेल मला असं वाटतं।